नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML फॉर्म्सला डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. आपल्याला जर एखाद्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे, त्या टाईमाला आपण पर्सनल इन्फॉर्मेशन टाकतो किंवा आपली जी इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन एका फॉर्म्सवर टाकतो आणि तो फॉर्म सबमिट करतो. सबमिट झाल्यानंतर ती इन्फॉर्मेशन बॅकएंडमध्ये जाऊन व्हेरिफाय होते, की जी बाबा आपण इन्फॉर्मेशन टाकतोय, ती बरोबर आहे का? म्हणजे ज्या युजरची आयडी लॉग इन करायची आहे, त्याचीच आहे का? हे व्हेरिफाय होतं आणि त्यानंतर तो ॲप्लिकेशन किंवा ती वेबसाईट लॉग इन होते. सिमिलरली जर आपण बघितलं, की एखाद्या प्रॉडक्टला आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे, त्या टाईमाला सुद्धा फॉर्म्सचा यूज केला जातो. एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फॉर्म्सचा यूज आपण युजरकडून इनपुट व्हॅल्यू घेण्यासाठी करतो. चला व्हिडिओनो शिकूया फॉर्म्सबद्दल व्हिडिओ स्टाईलमध्ये. चला मित्रांनो, आपण एक फोल्डर क्रिएट करून घेऊया आपल्या व्हिडिओ स्टाईल कोडिंगमध्ये. तर व्हिडिओ स्टाईल कोडिंगमध्ये HTMLमध्ये आपला एक फोल्डर क्रिएट करायचा आहे. हे 7 नावाने आणि शिफ्ट दाबून त्या फोल्डरला ओपन करायचं, ज्याने की ते ओपन होणार आहे व्ही-एस कोडमध्ये. आणि ओपन झाल्यानंतर इथं एक index.html फाईल क्रिएट करायची आहे. एक्सक्लेमेशन मार्क दाबून एंटर करायचं आहे आणि आपली बॉइलर प्लेट इथं एम्बेड होणार आहे. त्यानंतर जे आपलं टायटल आहे, त्यामध्ये आपण टायटल सेट करू फॉर्म्स आणि नुसतं फॉर्म्सच नाही तर HTML फॉर्म्स. तर नेमकं भेटूनो HTML फॉर्म्स काय असतात? तर बेसिकली आपण फॉर्म्सला युजरकडून इन्फॉर्मेशन घेण्यासाठी यूज करतो. फॉर्म्स क्रिएट करायला आपण फॉर्म टॅगचा यूज करतो. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ॲक्शन ॲट्रिब्यूट आहे. ॲक्शन ॲट्रिब्यूट काय करतं? एक पाथ स्पेसिफाय करतं. कोणता पाथ? जेव्हा आपण फॉर्म भरतो आणि तो फॉर्म सबमिट करतो, तो सबमिट केल्यानंतर फॉर्म कुठे जायला पाहिजे, त्याचा पाथ आपण इथं डिफाईन करतो. जर सपोज एखादा युजर फॉर्म भरतोय आणि सबमिट करतोय, तर तो फॉर्म गेला पाहिजे index.js मध्ये. तर आपण इनपुट फील्ड देण्यासाठी इनपुट टॅगचा वापर करतो. जर मी इथं इनपुट टाइप इक्वल्स टू टेक्स्ट करतोय आणि मी याला प्रिव्ह्यू करतोय, तिथं बघायचं आहे, इथे एक बॉक्स आलेला आहे आणि त्यामध्ये मी काय करू शकतो, एक टेक्स्ट टाकू शकतोय. सपोज मी टाकतोय कोड भिडू, हे तुम्ही टाकू शकतोय. जसं मी इथं एंटर केलं, बाय डिफॉल्ट मी एंटर केल्यानंतर फॉर्म सबमिट होतो आणि जसं मी इथं फॉर्म सबमिट केलाय, त्याने कुठं पाठवलाय तो डेटा पाठवलाय त्याने index.jsमध्ये. इनपुटचा फक्त एकच टाइप आहे का? नाही. तर इनपुटमध्ये मल्टिपल टाइप्स आहेत. तर मला सपोज इनपुटमध्ये ईमेल व्हेरिफाय करायची किंवा ईमेल पाहिजे आहे, तर मी इथं काय करणार, ईमेल टाकणार आहे आणि इथं जर बघितलं असेल तुम्ही, तर इथं नेम ॲट्रिब्यूट आणि आयडी ॲट्रिब्यूट इथं आलेला आहे. आयडी ॲट्रिब्यूट तुम्हाला माहिती आहे, की आयडी ॲट्रिब्यूट हे जे असतं, त्यामध्ये जी व्हॅल्यू देतो ती युनिक असते. तो त्या टॅगचा युनिक आयडी असतो. तर इथं नेम ॲट्रिब्यूटचं काय काम आहे? जर सपोज मी नेमला इथं ईमेल करतोय. पुन्हा एकदा आपण काय करू, हा फॉर्म आपला प्रिव्ह्यू करू. इथं मी टाकतोय कोड भिडू XYZ. मी एंटर केलं. आता डेटा सेंड नाही झालाय. मी काय करतोय, इथं एक इनपुट इक्वल्स टू सबमिट करतोय. सबमिट काय करणार आहे, एक सबमिट बटन देणार आहे आपल्याला. कोड भिडू इथं टाकतोय मी कोड भिडू@gmail.com आणि इथं मी सबमिट करतोय. जर तुम्ही इथं URLमध्ये बघितलं, तर इथं तुम्हाला दिसेल, की इथं माझा जो डेटा आहे, माझी जी फाईल आहे index.js ती आहे आणि त्यामध्ये ईमेलमध्ये काय केलेलं आहे, कोड भिडू @च्या ऐवजी त्यांनी इथं स्पेशल कॅरेक्टर यूज केलेला आहे आणि त्यानंतर gmail.com आहे. म्हणजे ही जी ईमेल आहे त्याची व्हॅल्यू codebidu@gmail.com आहे. बेसिकली जेव्हा आपण नेम ॲट्रिब्यूट एखाद्या इनपुट फील्डमध्ये यूज करतो, तर ते बॅकएंडला जाताना की व्हॅल्यू पेअरमध्ये जातं. जी आपण व्हॅल्यू नेमला दिलेली आहे, ती ॲज अ की जाते आणि जी व्हॅल्यू आपण इनपुट फील्डमध्ये एंटर केलेली आहे, ती व्हॅल्यू ॲज अ व्हॅल्यू जाते. जर सपोज मी इथं करतोय न्यू ईमेल @gmail.com नाही टाकायचं. मी सपोज टाकलं कोड भिडू आणि मी तर सबमिट करतोय. तर इथं मला काय येतंय, एक व्हॅलिडेशन येतंय, की प्लीज इन्क्लूड अॅन इन द ईमेल ॲड्रेस. फुल भिडू इस मिसिंग अॅन सरळ-सरळ सांगायचं झालं तर ईमेल टाइप वापरल्यानंतर आपलं ईमेल बरोबर आहे का नाही, फॉर्मॅटेड आहे का नाही, ते व्हेरिफाय करतं. सिमिलरली मी इथं पण टाकू शकतो नेम इक्वल्स टू नेम आणि इथं नेम इक्वल्स टू नेम केलंय मी. जर मी इथं टाकतोय कोड भिडू आणि इथं टाकतोय मी gmail.com. इथं काय आलंय, नेम इक्वल्स टू कोड भिडू आलंय. न्यू ईमेल इक्वल्स टू code@code23@gmail.com आलंय. पण इथं काय होतंय आता, मला नेमकं कळत नाही, की कोणत्या बॉक्समध्ये कोणता डेटा एंटर करायचा आहे. मग मी ह्यासाठी काय करू शकतो, लेबलचा यूज करू शकतो. लेबलचा वापर आपण कशासाठी करतो,
किंवा आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की कोणत्या फील्डमध्ये कोणता डेटा ॲड करायचा आहे, त्याच्यासाठी आपण लेबलचा यूज करतो. जेव्हा मी एखाद्या लेबलला क्लिक करेल, तेव्हा तो काय करेल, त्या इनपुट फील्डला फोकस करणार आहे, ज्याला तो पॉइंट करत आहे. तर सपोज आणि ते पॉइंट करण्यासाठी आपण काय करतो, इथं आयडी ॲट्रिब्यूटचा वापर करतो आणि जी आयडी आपण दिलेली आहे, तीच आयडी आपण फॉर ॲट्रिब्यूटमध्ये टाकतो. तर जर मी फॉर ॲट्रिब्यूटमध्ये आयडी टाकली आहे आणि इथं मी टाकलंय नेम. इथं नेम टाकलंय मी. जसं मी ह्या नेमला क्लिक करणार आहे, तो त्या इनपुट फील्डला पॉइंट करणार आहे. त्या इनपुट फील्डवर फोकस करणार आहे, ज्याला मी पॉइंट केला आहे नेम या लेबलसोबत. सिमिलरली मी ईमेलला हे करू शकतो. ईमेलला करायचं तर मी तर काय करणार, ईमेल फॉर ॲट्रिब्यूटमध्ये व्हॅल्यू टाकणार आहे आणि आयडीमध्ये पण ईमेल देणार आहे. जर मी ईमेलला क्लिक करतोय, तो ईमेल इनपुट फील्डला फोकस करणार आहे. आपण युजरकडून नंबर सुद्धा इनपुट घेऊ शकतो. नंबर जर टाइप टाकला, तर आपण इथे नंबर देखील इथं एंटर करू शकतो. अल्फाबेट्स टाइप करायचं ट्राय केलं, तर अल्फाबेट टाइप होणार नाही. बट जेव्हा तुम्ही नंबर करताल, त्या टायमाला नंबर ॲड होतील आणि इथं डिक्रीज आणि इन्क्रीज करायसाठी सुद्धा आपल्याला एक एरो आहे, त्याचाही वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे इनपुट टाइप इक्वल्स टू पासवर्ड सुद्धा आहे. तर ते इनपुट टाइप इक्वल्स टू पासवर्ड काय करतो, जर मी पासवर्ड फील्डमध्ये व्हॅल्यू एंटर करतोय, तर ती व्हॅल्यू व्हिजिबल नसणार आहे युजरसाठी. ती एक अशी डॉट, 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 डॉटमध्ये दिसणार आहे. जसं की आपण पासवर्डच्या फील्डमध्ये बघतो, कुठे पासवर्ड टाकताना ती व्हॅल्यू व्हिजिबल नसते, कोणालाही दिसू नये म्हणून कॉन्फिडेन्शियल डेटा असतो. त्यामुळे आपण तो सहसा हाईडच करतो. त्यानंतर आपल्याकडे इनपुट टाइप आहे चेकबॉक्स. चेकबॉक्सचा वापर आपण कशासाठी करतो? चेकबॉक्सचा वापर आपण सपोज स्टुडंट एक फॉर्म फिल करतोय आणि त्यामध्ये तुम्हाला तिथं स्पेसिफिक सब्जेक्टसाठी एक चेक बॉक्स द्यायचा आहे, की तुमचे कोणकोणते सब्जेक्ट झालेले आहेत त्याला टिक करा. त्यासाठी मग आपण काय करणार, एक लेबल क्रिएट करणार. इथं लेबल दिल्यानंतर इथं काय टाकायचंय, इथं टाकायचंय चूज सब्जेक्ट आणि चूज सब्जेक्टमध्ये काय करायचं, इथं चेक बॉक्स आहे. इथं मी काय करतो, इथे एक लेबल टाकतोय. लेबल काय असणार आहे, ई-एन-जी आणि सिमिलरली आणि इथं मी काय करतोय, आयडी इक्वल्स टू काय ई-एन-जी देतोय आणि इथं त्यामध्ये मॅथ सब्जेक्ट आहे. इथं इनपुट फील्डमध्ये आहे चेक बॉक्स आणि इथं आयडी आहे. इनपुट आहे, त्यामध्ये बी चेक बॉक्स आहे आणि त्यामध्ये बी आयडी आहे आणि आयडी जी आहे ती आहे केम. मी काय करतोय, एक लेबल घेतोय आणि केम करतोय आणि मी आता याला प्रिव्ह्यू जर केलं, काय करू शकतो इथं? टिक करू शकतो चेक बॉक्सला. इथं सपोज मॅथ आहे, केम आहे आणि इथं नंतर इथं मी इंग्लिशला चूज करतोय, मॅथला आणि केमला चूज करतोय. मी काय करू शकतो, मल्टिपल चेक बॉक्सला यूज करू शकतो आणि ॲज अ तो सबमिट करू शकतो. जर तुम्ही बघितलं आपल्याला बऱ्याच अशा ठिकाणी आपल्याला जेंडर विचारलं जातं. जेंडरमध्ये आपल्याला ऑप्शन दिलं जातं आणि विचारलं जातं दोन्हीपैकी एक चूज करा आणि आपण दोन्हीपैकी एकच चूज करू शकतो. ॲट अ टाईम आपण दोन्ही पण व्हॅल्यू चूज करू शकत नाही. त्यामुळे जो इनपुट टाइप वापरतो तो असतो रेडिओ. तर आपण इथं इम्प्लिमेंट करू. इथं जेंडर एक लेबल घ्यायचं. लेबलमध्ये असणार आहे एम फॉर असणार आहे मेल, इथं असणार आहे मेल. ओके. आणि त्यानंतर आपण इथे इनपुट फील्ड इक्वल्स टू इनपुट टाइप इक्वल्स टू रेडिओ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण काय करणार आहे, एक नेम देणार आहे त्याला. त्याला नेम जे असणार आहे ते असणार आहे जेन. जेन का? म्हणजे जेन म्हणजे जेंडर सपोज. आणि मी इथं काय करणार आणखी लेबल घेतोय आणि लेबलमध्ये मी विचारतोय, मी इथं एफ देतोय. एफ काय असणार आहे, फिमेलसाठी असणार आहे फिमेल. आणि इथं इनपुट टाइप इक्वल्स टू मी रेडिओ वापरणार आहे. नेम इक्वल्स टू काय असणार आहे, जेन. आता मी इथं दोन्ही नेम सेम का घेतले? ते मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. पहिले आपण एक करून बघूया. आणि इथं मी काय करतोय, आयडी इक्वल्स टू आयडी इक्वल्स टू आणि जर आता मी याला प्रिव्ह्यू करतोय, जेंडर सिलेक्ट करतोय, मी मेल सिलेक्ट तर आयडी यूज नाही केली आपण. आयडी ॲट्रिब्यूट द्यायचे त्याशिवाय आपलं ते लेबल वर्क करणार नाही.
तिथं मी मेल सिलेक्ट केलंय, तर फिमेल. तर ॲट अ टाईम मी इथं काय करू शकतोय, मेल किंवा फिमेल करू शकतोय. जर सपोज मी इथं नेम टाकतोय मेल आणि इथं नेम टाकतोय फिमेल. तर इथं काय होणार आहे आता, जर मी मेलला क्लिक करतोय, तो मेलला क्लिक होणार आहे आणि फिमेलला क्लिक करतोय, तो फिमेलला बी क्लिक होणार आहे. म्हणजे हे कसं रिएक्ट करणार आहे, सेम ॲज चेकबॉक्स. आयदर त्याला मेलला क्लिक करता यायला पाहिजे और त्याला फिमेलला क्लिक करता यायला पाहिजे. ॲट अ टाईम तो दोन्हीपैकी फक्त एकाच जणाला क्लिक करू शकतो. तर मग मी त्या टाईममध्ये काय करणार, मी तर एक कॉमन नेम वापरणार. जे की आहे जेन, जे की जेंडरसाठी आहे. जर मी इथं सपोज आता इथं टाकतोय मी डेटा, हा आहे ईमेल आयडी, इथं आहे नंबर, इथं आहे पासवर्ड आणि इथं मी काय करतोय, इथं टाकतोय नेम. मला हा इंग्लिश सब्जेक्ट पाहिजे, हा सब्जेक्ट पाहिजे, हा सब्जेक्ट पाहिजे आणि मी इथं मेल सिलेक्ट केलाय आणि सबमिट करतोय मी. इथं काय व्हॅल्यूमध्ये ऑन आलंय. तिथं मी व्हॅल्यू सुद्धा फिक्स करू शकतो. आता इथं एफ एफ आहे तर एफ कायला पाहिजे, फिमेलला पाहिजे. आणि इथं जर हे जर चालू झालं, सिलेक्ट झालं, तिथं काय पाहिजे? मेलला पाहिजे. ते जर मी त्याला अगेन हे करतोय, अगेन रीडेटा फिल करतोय, कोड आणि इथं मी नंबर टाकतोय, इथं मी काहीतरी टाकतो, पासवर्ड हे सिलेक्ट करतोय, हे सिलेक्ट करतोय आणि मेल करतोय आणि एंटर करतोय. तर आता इथं काय झालंय, जेन इक्वल्स टू मेल आलंय, कारण की मी काय केलंय, मेलला सिलेक्ट केलंत. जर मी फिमेलला सिलेक्ट करेल, तर फिमेलला येणार आहे. आणि जर सपोज मला इथं आणखी एखादा ऑप्शन ॲड करायचा आहे. जर सपोज मला इथं ॲड करायचं आहे, सपोज मी अदर करतो इथं. इथं येणार काय? अदर, अदर. तर इथं काय चेंज होणार? इथं फक्त व्हॅल्यू चेंज झाली आहे आणि इथं आयडी चेंज होणार. आणि सेम बाकीचं काय होणार? सेम वर्क करणार आहे. जर सपोज मी म्हणजे इथं हे तिन्हीपैकी फक्त एकालाच क्लिक करणार आहे ते. का? कारण की तिघांचा जो नेम ॲट्रिब्यूट आहे तो सेमच आहे. इनपुट टाइप इक्वल्स टू डेट. जर मी तर इनपुट टाइप इक्वल्स टू डेट केलं, तर मी तर काय करू शकतो? डेट इनपुट घेऊ शकतो युजरकडून. इनपुट टाइप डेट, टाईम लोकलमध्ये मी काय करू शकतो? ॲट अ टाईम, मंथ, डेट, इयर आणि इथं टाईम आणि तो टाईम मॉर्निंगचा आहे किंवा आफ्टरनूनचा आहे, म्हणजे डिक्लेअर करू शकतो. तसं बघायला गेलं मी इथं इथं टाईम दिलेला आहे. किती वाजून किती मिनिटं काय आहे. ते मी टाईम पण डिफाईन करू शकतो आणि इथं मी डेट पण ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरियाचा आपण यूज कशासाठी करतो, की युजरकडून फीडबॅक घ्यायचा आहे किंवा कमेंटसाठी आपण त्याचा यूज करतो. तिथं नेम आहे सपोज कमेंट आणि त्याला आयडी देतोय मी. कमेंट त्याला आयडी द्यायची गरज नाही, बट मी कमेंट आयडी देतोय. इथं जर बघितलं तर इथं हा एक असा बॉक्स आलेला आहे, ज्याला की मी मोठं करायचं मोठं करू शकतो, छोटं करायचं छोटं करू शकतो. मी माझ्या पद्धतीने त्याला ॲडजस्ट करू शकतो. पण मी काय करतो त्याला आता इथं त्याला 1 बिआर देतोय त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर 2 बिआर देतोय, म्हणजे की तो एका लाईनमध्ये असणार आहे, वापर करतो. त्यामध्ये जर बघायला गेलं ॲट्रिब्यूट्स असतो कॉल्स एंड रोज म्हणून. कॉल्स म्हणजे किती कॉलमची जागा घ्यायला पाहिजे. मी जर सपोज सांगतो त्यांनी 5 कॉलमची जागा घ्यायला पाहिजे आणि रोजमध्ये त्यांनी किती रोजची जागा घ्यायला पाहिजे आणि त्यांनी रोजची 10 रोजची जागा घ्यायला पाहिजे. तर तो काय करणार आहे, तर 10 रोजची आणि 5 कॉलमची जागा घेणार आहे. तर मी तर 15 करतोय कॉलम. 15 कॉलमची जागा घेतोय. त्यानंतर ड्रॉप डाउनसाठी सुद्धा आपल्याकडे एक इनपुटमध्ये टाइप आहे. जसं की मी जर मला जर ड्रॉप डाउन लिस्ट पाहिजे आहे, जसं की आपण करतो की सिलेक्ट स्टेट. जसं की आपण एखाद्या स्कॉलरशिपच्या वेबसाईटवर बघितलं असेल, की आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट निवडायला सांगते. आपण त्यानंतर त्या ड्रॉप डाउनला क्लिक करतो आणि आपल्याकडे खाली एक लिस्ट येते. त्यामधून आपण आपली जी कंट्री असेल त्यामधून आपले जे डिस्ट्रिक्ट असेल आपण ते चूज करतो. त्यासाठी आपण काय करणार, सिलेक्ट टॅगचा वापर करणार. सिलेक्ट टॅगचा. सिलेक्ट टॅग काय करतं, त्यामध्ये आपण त्याला नेम देऊ शकतो, की डिस्ट म्हणून नाव दिलंय मी त्याला आणि त्यानंतर मी त्याला आयडी देतो एक की लिस्ट ऑफ लिस्ट ऑफ लिस्ट आयडी दिलेली आहे. आणि हे कसं वर्क करणार आहे, तर मी ह्याच्यासाठी काय करतो याच्यामध्ये आपण काय करतो, की ऑप्शन नावाने एक टॅग यूज करतो. त्यामध्ये जी व्हॅल्यू असेल ती असेल सपोज चूज डिस्ट्रिक्ट
इथं असणार आहे चूज डिस्ट्रिक्ट. जर मी इथं बघितलं, तर इथं आहे चूज डिस्ट्रिक्ट म्हणून इथे एक ड्रॉप डाउन ॲड झालेला आहे. तर मी मल्टिपल व्हॅल्यू करू शकतो. इथं मी चूज डिस्ट्रिक्ट आहे आणि इथं मी काय करतोय, इथं बीड ॲड करतोय. पुणे ॲड करतोय. जर मी इथं बघितलं आणि इथं मी ड्रॉप डाउन करतोय याला, तिथं बीड आणि पुणे 2 ऑप्शन दाखवतोय. मी आता काय करू शकतो, यातल्या एका ऑप्शनला डिफॉल्ट पण ठेवू शकतो. मग ते डिफॉल्ट ठेवण्यासाठी काय करणार मी, की डिफॉल्ट ठेवण्यासाठी मला फक्त काय करायचं इथं सिलेक्टेड ॲट्रिब्यूट वापरायचं आहे. ते वापरल्यानंतर डिफॉल्ट एक डिस्ट्रिक्ट तो सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर आपल्याकडं बटन्स देखील असतात फॉर्म्समध्ये. तर फॉर्म्समध्ये जे बटन असतात त्याचा जो बाय डिफॉल्ट टाइप असतो तो असतो सबमिट. जर आपण एखादं बटन यूज करतोय आणि डायरेक्टली त्याला प्रेस करतोय तर तो काय होणार आहे सबमिट होणार आहे. सबमिट बटन आणि हे जे इनपुट टाइप म्हणजे मी इनपुट टॅगचा वापर करून सुद्धा बटन करू शकतो. त्यासाठी फक्त मला काय करावं लागणार आहे टाइपला सबमिट करायचंय आणि इथे मी जे इनपुट वापरलंय सबमिट ते काय झालंय की ऑटोमॅटिक त्याला सबमिट व्हॅल्यू आली आहे. बट मला जर ती व्हॅल्यू चेंज करायची ती मला व्हॅल्यू ॲट्रिब्यूटचा यूज करावा लागणार. आणि व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये मी काय देणार सेंड टू ही बॅक एंड आणि इथं आलंय मग सेंड टू बॅक एंड. बट मी जर बटन टॅगला यूज करतोय तर मी डायरेक्ट त्याची व्हॅल्यू अशी एंटर करू शकतो. आणि जो टाइप आहे तो तर बाय डिफॉल्ट सबमिट असतो, बट मी इथं सबमिट सेट केलाय. आणखी एक आहे टाइप जो की आहे रिसेट. तो काय करतो, जो आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म रिसेट करतो. जर मी सपोज इथं फॉर्म भरलाय, मी फॉर्मची सगळी इन्फॉर्मेशन भरली, इथं इन्फॉर्मेशन भरली, इथं इन्फॉर्मेशन भरली आहे. मी इथं डेट चूज करतोय. सपोज एखादी डेट चूज केली आहे. इथं मी टाइम सिलेक्ट केलाय. टाइम सिलेक्ट केला आणि इथं मी कमेंट टाकतोय काहीतरी इथं बीड सिलेक्ट आहे. मी जर मला सबमिट करायचं तर सबमिट आहे ना, रिसेट. आता इथं मी सपोज इन्फॉर्मेशन टाकतोय. इथं इन्फॉर्मेशन टाकली आहे. इथं नंबर आहे. तिथं हे इथं मी इथं टुडेज डेट घेतली आहे. करंट टाईम घातलाय. आणि जर इथं मी ह्या रिसेटला रिसेट करतोय, तर काय करणार मी जेवढा बी डेटा फिल केलेला आहे, तो डेटा क्लिअर होणार आहे. रिसेटचा फॉर्म रिसेट करायसाठी आपण इथं यूज करतो. आता कसं आहे काही फील्ड ज्या की आपल्याला रिक्वायर करायच्या असेल, तर आपल्याला काही बिल्ट इन व्हॅलिडेशन सुद्धा भेटतं ब्राउझरचं. जसं की इथं ईमेलसाठी व्हॅलिडेशन भेटलंय, की आपण ईमेलमध्ये स्पेसिफिकली यूज करायलाच पाहिजे. हे व्हॅलिडेशन आहे, हे ब्राउझर थ्रू भेटलेलं व्हॅलिडेशन आहे. तर मला सेम व्हॅलिडेशन पाहिजे आहे नेमसाठी, की बाबा जर म्हणजे कुणी एखादी फील्ड रिकामी सोडायलाच नाही पाहिजे. काय करू, ते एक छोटा फॉर्म क्रिएट करू. त्यामध्ये काय असणार आहे त्याला कमेंट करू आणि ते आपण छोटा फॉर्म क्रिएट करू. त्या फॉर्ममध्ये काय असणार आहे, इथं असणार आहे एक नेम असणार आहे. मी ते एक इनपुट फील्ड आहे आणि आता मला ह्याच्यामध्ये नेम ॲड करायचा आहे. आता मी एक काय करू शकतो इथं लेबलचा यूज करू शकतो किंवा मी डायरेक्टली प्लेस होल्डरचा यूज करू शकतो. प्लेस होल्डर ॲट्रिब्यूट काय करतं, की आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला नेमकं त्या इनपुट फील्डमध्ये काय टाकायचं आहे. जसं की लेबल आपलं वर्क करतं, की आपल्या इनपुट बॉक्सला पॉइंट करतं. सिमिलरली ते तसंच काम करतं, पण जेव्हा आपण त्या बॉक्समध्ये ती व्हॅल्यू एंटर करायला जातो, जो प्री टेक्स्ट असतो, तो निघून जातो. एक इनपुट बॉक्स आहे, मी त्यामध्ये म्हणतोय, की एंटर युअर नेम. इथं मी आल्यानंतर मला इथे दिसणार आहे एंटर युअर नेम. मला इथं कळतं, की हां, ह्यामध्ये मला नेम टाकायचं आहे. जसं मी नेम टाकायला जाईल, पहिली व्हॅल्यू इन्व्हिजिबल होऊन जाणार आहे. त्यानंतर माझ्याकडे इनपुट टाइप आहे ईमेल आणि मी इथे सांगतोय एंटर युअर ईमेल. त्यानंतर सेम एक व्हॅल्यू आहे फॉर पासवर्ड आणि त्यानंतर इथं मी बटन यूज करतोय 2. एक आहे बटन जो आहे सबमिट साठी आणि त्याचा जो टाइप असणार आहे सबमिट असणार आहे आणि दुसरा जो बटन असणार आहे तो असणार आहे रिसेटसाठी आणि इथे मी टाकतोय नेम कोड gmail.com आणि इथे मी टाकतोय पासवर्ड आहे ना, ईमेल झालेलं पासवर्ड करतोय. इथे मी टाकतोय gmail.com आणि इथं आहे पासवर्ड आणि मी इथं काय करतो याला
सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर इथं काय आलं आता मला सजेशनसाठी आले इथं इग्नोर करायचंय. मी इथं सबमिट केलंय. आता मी जर इथं इनपुट फील्डला म्हणजे जे नेमची फील्ड आहे ती मी इथं एम्प्टीच सोडतोय. जी नेमची इनपुट फील्ड आहे ती मी काय करतोय एम्प्टीच सोडतोय. इथं code@gmail आणि तर मी काय करतो पासवर्ड टाकतोय आणि इनपुट फील्ड मी सॉरी नेमची जी फील्ड आहे ती एम्प्टी सोडली आणि सबमिट करतोय. तरी पण माझा डेटा काय झाला इथं सबमिट झाला. जर मी एखादी फील्ड एम्प्टी ठेवतोय आणि जर सबमिट करतोय तर तिथं ते सबमिट नाही व्हायला पाहिजे. त्याने मला व्हॅलिडेशन दाखवायला पाहिजे. त्यासाठी मी काय करणार रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटचा वापर करणार. रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटने काय होतं, आपलं जे ब्राउझरचं बिल्ट इन व्हॅलिडेशन आहे, ते आपण यूज करू शकतो. तर सपोज मी तर नेमच टाकत नाहीये आणि मी तर ईमेल टाकून जातोय, पासवर्ड टाकून जातोय आणि एंटर करतोय. तिथं काय सांगणार आहे, प्लीज फिल आउट धिस फील्ड म्हणजे ही एम्प्टी आपण ठेवू शकत नाही. तिथं जर मी काही टाकलं, तर तो काय करणार आहे, डेटा घेणार आहे. त्यानंतर मी काय करू शकतो आता जर सपोज की इथं माझा फॉर्म आहे, पण त्यांनी कुठेच फोकस नाही केलेला आहे. म्हणजे कुठेच त्यांनी फोकस नाही केलेला तर मी इथं काय करू शकतो, ऑटो फोकस म्हणून ॲट्रिब्यूट आहे. तर काय होणार आहे, जसं मी फॉर्मला हे करणार आहे, जर मी सपोज री-एंटर करतो याला, ऑटोमॅटिक तो काय करणार आहे, त्या बॉक्समध्ये पॉइंट करणार आहे. ॲट अ टाईम आपण एकाच जणाला ऑटो फोकस करू शकतो. त्यानंतर आपण बघू फील्ड सेट नेमकं काय आहे? तर फील्ड सेटचा वापर आपण फॉर्ममध्ये कॅटेगरीज बनवायला करतो. जर सपोज माझ्याकडे काय आहे, कॅटेगरीज आहेत, की पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर माझ्याकडे आहे त्याच फॉर्ममध्ये एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आहे किंवा स्किल्स आहेत, असे वेगवेगळे सेक्शन आहेत. तर मी काय करणार त्या टाईमाला फील्ड सेटचा यूज करणार. फील्ड सेट जर सपोज मी इथं फील्ड सेट बनवली आणि ह्याच्यामध्ये एक लेजेंड टॅगचा यूज करतो. लेजेंड टॅग काय करणार आहे, जो फील्ड सेटची बॉर्डर आहे, त्या बॉर्डरच्या टॉप बॉर्डरवरती तो जो आहे लेजेंड टेक्स्ट काय करणार लेजेंड मधलं टेक्स्ट काय करणार आहे, ॲड करणार आहे. तिथे मी टाकतोय पर्सनल इन्फॉर्मेशन. हा झाला एक फील्ड सेट. त्यानंतर हा आहे दुसरा फील्ड सेट. इथं काय असणार आहे, EDUCATIONL एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन घेतो इनपुटमध्ये टेक्स्ट आहे. टेक्स्टमध्ये त्याचा जो टेक्स्ट आहे अ, तो काय करणार आहे, नेम घेणार आहे. नेम आणि इथं प्लेस होल्डर असणार आहे. एंटर नेम. त्यानंतर इथं सिमिलरली ईमेल असणार आहे. इथं असणार आहे एंटर ईमेल. सेम पासवर्डसाठी आणि जर मी आता याला प्रिव्ह्यू करतोय. याला प्रिव्ह्यू करायचं आहे, तर आपण काय करू इथं ह्या फील्ड सेटमध्ये मी इन्फॉर्मेशन ॲड करून घेऊ. H2 आहे. इथं काय विचारलेत, चूज युअर सब्जेक्ट. सिलेक्ट टॅगचा वापर करतोय. सिलेक्ट टॅगचा वापर करतोय आणि इथं आहे सब्जेक्ट नाव आणि इथं मी काय करतोय आता ऑप्शनमध्ये काय व्हॅल्यू आहे, फर्स्ट व्हॅल्यू. इथं मी इंडेक्सिंग ठेवू शकतो. मॅथ, इंग्लिश, हिंदी. आणि मी इथं काय करतोय याला रिव्ह्यू करतोय. तर जर बघितलं आपण, तर इथं काय आहे, ही आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आणि त्याच फॉर्ममध्ये ही जी आहे, ही आहे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन इथं चूज युअर सब्जेक्ट्समध्ये इथं जर आलो मी, तर इथं मला सब्जेक्ट चूज करता येतात. आणि इथं मी काय करतोय प्रत्येक नंतर एक-एक लाईन ॲड करतोय. प्रत्येक इनपुट फील्ड नंतर एक-एक लाईन ॲड करतोय. तर इथं काय करणार की बेटर पद्धतीने इथं फॉर्म दिसणार. ही जी आहे ही एक फील्ड सेट बॉर्डर आहे. फील्ड सेटमध्ये हा एक सेक्शन झाला फॉर्मचा. आणि हा आहे, हा जो हे जे नेम आहे, हे म्हणजे जे फील्ड शीटची जी टॉप बॉर्डर आहे, टॉप बॉर्डर आपली ही जी फील्ड शीटची टॉप बॉर्डर आहे, टॉप बॉर्डरवरती इथं हे नाव, पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड झालेलं आहे. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन इथं खालच्या फील्ड शीटवर ॲड झालेलं आहे. आणखी एक ॲट्रिब्यूट आहे मेथड, ज्याच्याबद्दल आपण इथं एक्सप्लोर करणार आहोत. तर नेमकं मेथड ॲट्रिब्यूट करतो काय? तर मेथड ॲट्रिब्यूट आपल्याला आपल्या फॉर्म्सला सांगतो, की नेमकं डेटा कशा फॉर्ममध्ये सेंड करायचा आहे. कशा फॉर्ममध्ये सेंड करायचा म्हणजे कसं? जेव्हा आपण गेट रिक्वेस्ट वापरतो,
जेव्हा आपण बॅकएंडमध्ये ए सोबत इंटिग्रेशन करतो किंवा ए-पी-आयचा यूज करतो, त्या टायमाला मी तुम्हाला डिटेलमध्ये रिक्वेस्ट काय असतात, थ्रेड ऑपरेशन वगैरे काय असते, ते एकदम डिटेलमध्ये क्लिअरच करेल. बट तरी तर म्हणजे एक अंडरस्टँडिंगसाठी गेट रिक्वेस्ट ही काय असते, रिक्वेस्ट असते जी की आपण इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करण्यासाठी करतो. जर सपोज मला एखाद्या ठिकाणाहून डेटा पाहिजे आहे, तर मी काय करणार, गेट रिक्वेस्ट करणार. तिथं जर गेट रिक्वेस्ट केली, तर गेट रिक्वेस्ट कधी पण आपल्या URL बॉक्स आहे त्यामध्ये रिफ्लेक्ट करते. जर इथं मी इन्फॉर्मेशन भरतोय, इथं इन्फॉर्मेशन भरतोय आणि तर मी चूज केलं, एंटर केलं. ते सबमिट बटन नाही बनवलं, तर इथे मी काय करतोय, फॉर्मच्या तिथं मी एक बटन इक्वल सबमिट बटन, बाय डिफॉल्ट बटनचा टाइप सबमिट राहतो. सबमिट बटन ॲड केलंय. इथं ॲट द एंड काय करतोय मी, इथे इन्फॉर्मेशन भरतोय, हे सबमिट करतोय. इथं काय सांगितलंय, हां, तर ठीक आहे. ॲट एंड फॉर्म आणि मी काय करतोय, डेटा सबमिट केलाय. सबमिट केल्यानंतर जो डेटा आहे, तो माझा URLमध्ये ॲज इट इज काय झाला आहे, रिफ्लेक्ट झाला आहे. आता इथं ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे, की ईमेल रिफ्लेक्ट झालाय, नेम रिफ्लेक्ट झालाय. बट पासवर्ड सुद्धा मी जो पासवर्ड टाकलाय तो सुद्धा इथं रिफ्लेक्ट झालाय. पासवर्ड जी असते ती आपली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती आपण अशी एकदम व्हिजिबल तर ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण पोस्ट रिक्वेस्ट यूज करतो. म्हणजे बेसिकली जेव्हा आपल्याला कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन पाठवायची आहे किंवा डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे, त्या टायमाला आपण पोस्ट रिक्वेस्टचा यूज करणार आणि जेव्हा आपल्याला नुसतं इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे, Google इन्फॉर्मेशन घ्यायची आहे किंवा कुठेतरी काहीतरी सर्च करायचं आहे, त्या टायमाला आपण काय करणार? गेट रिक्वेस्टचा वापर करणार. तर व्हिडिओनं हे सगळं होतं फॉर्म्सबद्दल. आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म्सला डिटेलमध्ये एक्सप्लोर केला आहे. फॉर्म्सचा वापर आपण कशासाठी करतो? इनपुटचे टाइप बघितले, टेक्स्ट टाइप बघितला, ईमेल टाइप बघितला, पासवर्ड टाइप बघितला, नेम ॲट्रिब्यूट नेमकं काय करतं, आयडी ॲट्रिब्यूटचं काय काम आहे, लेबलमधलं फॉर ॲट्रिब्यूट काय करतं, प्लेस होल्डर म्हणजे काय, प्लेस होल्डरचा वापर आपण कशासाठी करतो आणि इतर गोष्टी देखील बघितल्या. जसं की चेक बॉक्स आणि रेडिओमधला डिफरन्स काय, हेही आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केलेलं आहे. जरी काही टॉपिक्स राहिले असतील, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते आपण कव्हर करूच आणि जर व्हिडिओनं तुम्हाला फॉर्म्सबद्दल एक्सप्लोर करताना किंवा शिकताना काही अडचण येत असेल, बिनधास्त कमेंटमध्ये विचारायचंय. मी नक्की उत्तर देईन. तर चला व्हिडिओनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोड करा, भेटू स्टाईलमध्ये.